धन्यवाद 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 डीजे. या कुंदन मॅन ऑफ द मॅच कुंदन पाचमारे यांना मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाते. ती म्हणजेच आदरणीय सन्मान्य नरेशजी टोकरे यांच्या शुभ हस्ते. कुंदन याने लक्षात ठेवायचं तुम्हाला सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच म्हणून हे मेडल सुद्धा दिलं जात आहे. आणि सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून एक 5 लाखाचा डबल मेडिक्लेम तुमचा हा फ्री ऑफ कॉस्ट दिला जाणार आहे. हे लक्षात असू द्या, त्याविषयी आठवण करून द्यायची आहे. तुम्ही पहिला चेंडू आपण पाहू शकतात. व्हाईट बॉल तर दरम्यान आपण पाहू शकतात हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काही काळ चेंडू हवेमध्ये होता, मात्र कुठला धोका झालेला नाही आहे. त्यामुळं वैभव या ठिकाणी मैदानामध्ये नक्कीच शाबूत आहे अजून सुद्धा. आणि वैभव याचं खंडीपाडा संघासाठी मैदानामध्ये थांबणं एक चांगली गोष्ट आहे, कारण की उमराळे संघ जर बघितला तर एक जबरदस्त काम त्याने केलं आहे. आणि आपल्याला बघायला मिळालं की त्यांची फलंदाजी सुद्धा अतिशय उत्कृष्ट झालेली आहे. आपण पाहूया या चेंडूकडे काय कशा पद्धतीनं धावा घेतल्या जातात. या स्पर्धेसाठी देविका हर्षद बरफ यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी हे आपल्याला आलेली आहे. छोटीशी चकुली आहे आणि देविका हर्षद बरफ म्हणजे हर्षद याची ती मुलगी आहे. क्या बात आहे. दरम्यान षटकार बघा किती सुंदर खेचलाय वैभव याने. 6 धावा. काय जबरदस्त फटका. फक्त टाइम केलं चेंडूला, बाकीचं काम हवेनं केलं, बाकीचं काम टायमिंग न केलं. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा अजून एक हेलिकॉप्टर शॉट आणि हा सुद्धा आलाय वैभव धुमेच्या बॅट मधना षटकार. थँक्यू डीजे. धाव संख्येमध्ये भरभराट, धाव संख्येमध्ये उसळी, धाव संख्येचा आलेख जो आहे तो उंचावताना दिसतोय. 15 धावा आणि या घ्या 6. लगातार 3 षटकार वैभव धूम याच्या बॅट मधनं. केतकी बॉईज खंडीपाडा संघ या ठिकाणी पूर्णपणे डॉमिनेट करताना दिसतोय. या 3 चेंडू मध्ये आलाय अजून एक षटकार. नक्कीच सुंदर गाणं आहे. आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला ऐकवणार आहोत. दरम्यान आपण पाहू शकता काय घडतंय. तर 21 धावा या धावफलकावरती.
अजून एक मोठा फटका, षटकार होईल का? तर उत्तर आलंय यस. आणि या ठिकाणी हा लगातार चौथा षटकार लागला जातोय. मला वाटतंय हा पहिला विक्रम असेल या स्पर्धेचा. लगातार 4 चेंडूवरती 4 षटकार मारण्याचं काम केलंय वैभव धुमियाने. धाव संख्येमध्ये भर, धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 27 धावा. एक षटक झालंय समाप्त आणि एका षटका समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती म्हणजेच केतकी बॉईज खंडीपाडा संघाची 27. यस डीजे. जीवन आम्ही अप्पांचे जीव की प्राण, अप्पा आमचे जीवन आम्ही अप्पांचे जीव की प्राण, अप्पा आमचे वसई विरारची शान, बहुजन विकास आघाडी छान असं म्हटलं जातं. आणि अर्थातच ज्या पद्धतीनं एक हाती सत्ता गाजवली वसई विरार महानगरपालिकेवरती, तशी सत्ता वैभव याने मागील षटकावरती गाजवले. ते मात्र टॉपेज लागलाय. जर्सी नंबर 14 दिनेश झालाय बाद आणि इथे मात्र पहिला हादरा बसला जातोय तो दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती गडीबाद. धाव संख्या कायम आहे 27. एका बाजूने एक वादळ झोडपट होतं, दुसऱ्यानं वादळ बनण्याचं काम केलं. वैभव धूम याने 4 षटकार लगातार खेचले. नरेश टोकरे यांचं लक्ष नव्हतं, अन्यथा पारितोषिक त्यांनी लावलं असतं. मात्र तरी सुद्धा त्यांनी सांगितलंय की हरकत नाहीये, तर 200 रुपये आम्ही देणार आहोत. म्हणजे षटकाराला 50 रुपये तरी झालेत लागू. आता आलाय राज आणि राज याने केली सुरुवात. आता सुरुवात षटकारानं. धाव फलक पुढे सरकलाय 33. थँक्यू डीजे. बघा ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना, हा सामना चाललाय पुढे पुढे. मात्र लक्षात असू द्या दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा अशी फलंदाजी बघायला मिळू शकते. कारण मात्र धावसंख्या जी बनवली जाते, सुरुवात चांगली झाली राज याच्या या फलंदाजीची. आणि इथे मात्र दुसऱ्या षटकाची. क्या बात है. एक निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. राज घाटाळ राजाच्या या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय, फलंदाजीमध्ये आपण पाहतोय एक षटकार समाविष्ट आहे. 2 चेंडू तो खेळलाय. ऑन साइडच्या दिशेनं चांगला फटका आहे. शतरक्षक तैनात आहे. शतरक्षकाला शोधून काढलं होतं, त्याच्या हातातच खेळला होता डायरेक्ट. त्यामुळे आपण बघितलं तर इथे एक सिंगल धाव मिळाली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 34 धावा. फक्त 7 धावा आल्या त्या 4 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा वैभव याने लगातार 4 षटकार खेचलेत आणि तो बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकवरती आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली. सिंगलला धावफलक थोडासा पुढे सरकवला गेला, तो म्हणजेच 35 या धाव संख्येवरती. बघा एक षटक जे आहे, एक मात्र हे दुसरं षटक, त्यामध्ये आतापर्यंत
10 पेक्षा कमी धावा आल्यात, मात्र 5च चेंडू टाकून झाल्यात. 108चा चेंडू शिल्लक, त्यामुळं इथे वर्तवून फायदा नाहीये. समोर दिला चेंडूला आणि त्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. वैभव धावला नव्हता, त्याला वाटलं की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, मात्र चूक झाली वैभवच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकतो की ते एक सिंगलच मिळाली. सिंगलनं धावफलक पुढे सरकलं गेलं, ते म्हणजेच एकूण धावसंख्या झाले 36 धावा. चला पाणी पाठवून द्यायचं आहे, पाण्याची आवश्यकता भासलेली आहे तिकडे. आपण पाहतो या राजाच्या फटक्यावरती भरोसा दाखवला होता तिकडे या वैभव याने. मित्रांनो कदाचित वाऱ्याचा जो झोका आला, त्या वाऱ्याच्या झोक्याने तो चेंडू थोडासा आतमध्ये ढकलला आहे. आपण पहिल्या 2 मॅचेस जर बघितल्या ना, तर राज याला 5व्या किंवा 6व्या क्रमांकावरती नक्कीच पाठवलं गेलं होतं. मात्र या मॅचमध्ये काहीतरी रणनीती वेगळी पाहायला मिळाली आहे. राज याला 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलंय आणि राज याने काय जबरदस्त बॅटिंग केलंय. वैभव याला चांगली साथ दिले त्याने. हॅलो चेक. नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं प्रदीप, तर राज याच्याकडे फटके आहेत आणि धावसंख्या झाली, त्याला अजून मोठी धावसंख्या बनवण्याचा उद्देश असेल. आपण पाहतोय देविका बरप या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजेच आपण पाहतोय मागील 2 ते 3 दिवस भरपूर हजेरी त्यांची लागली होती आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला 4 ट्रॉफीज आल्यात. तर देविका, हर्षद बरप यांचे खूप खूप स्वागत आणि त्यांचे सहकारी ज्या महिला भगिनी आल्यात त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. मॅडम आपण पाहू शकता धावसंख्या आहे ती 36. ऑन साइडला खेळलाय, चेंडू कोटपर्यंत जाईल आणि हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. बघा राजवरती जो भरोसा दाखवलाय त्या भरोशाच खरा उतरलाय राज. आणि बघा त्याचा जर्सी क्रमांक बघा 33. त्या जर्सी क्रमांकाप्रमाणेच तो मोठे फटके खेळताना दिसतोय आपल्याला. आता बघा त्यांनी 5 बॉल केलेत, 5 बॉलमध्ये 14 धावा बनवल्यात. नाही, हे जर मैदान आहे ना, मैदान हे नक्कीच राज हा एक जबरदस्त खेळाडू, या मैदानाचा त्याच्याकडे अनुभव आहे. वैभव तुझा सुद्धा तसाच खेळाडू आहे आणि वैभवकडे सुद्धा चांगला अनुभव आहे. मात्र उमराळे संघाला इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण आपण पाहू शकता पंच सांगतात की हा चेंडू वाईट बॉल आहे. वाईटनं धावफलक आपण पाहू शकतो. नक्कीच पुढे सरकल्या 43 या धावसंख्येवरती. प्रदीप, इथे आपण जर बघितलं तर खंडीपाडा संघाच राईट ट्रॅकवरती आहे, कारण समोरच्या संघाकडे सुद्धा चांगली बॅटिंग आहे. कमीत कमी 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल या 3 षटकांमध्ये खंडीपाडा संघाचा. पुन्हा एकदा आता समोर दिला चेंडू आणि त्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला असता चेंडू मात्र ओ हो काय घडलंय पाहूया. षटकार. 6 धावा. बघा ते विकेट मिळालंय आणि हे आक्रमण रोहित वरती केलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये रोहित यांनी विकेट मेडन षटक हाताळलं होतं आणि इथे देखील चांगली कामगिरी केली होती. मात्र शतरक्षकाची चुकी झालेली आहे, चुकीला माफी नाही आहे. हा षटकार आलाय. मौका भी दिया और छक्का भी दिया. छक्का दिया, टाइम पे दिया. धावसंख्या झाली ती म्हणजेच 49 धावा. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकाच्या फक्त 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये विचार करून बघितला तर धावसंख्या कुठे जाईल हे अंदाज सुद्धा बांधू शकत नाही आपण. अजून एक मी म्हटलं होतं की धावसंख्या कुठे जाईल हे अजून सुद्धा आपण सांगू शकत नाहीये, कारण की या षटकार मारणाऱ्या वाघाच्या तोंडाला लागलाय षटकाराचं रगत आणि इथे गोलंदाज बसलाय बघत. आलाय छक्का. 6 धावा. थँक्यू डीजे. आपण पाहतोय आता राज घाटाल देखील षटकारांची परिभाषा बोलतोय. बघा वैभव 6 मध्ये 26 वरती खेळतोय, राज 7 मध्ये 26 वरती खेळतोय. धावसंख्या झालेली आहे 55 आणि राजसाठी देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे, ते म्हणजे नरेश टोकरे यांच्याकडनं. प्रदीप, थोडेसे रक्कम कमी वाटते मला, वाढवायला पाहिजे, कारण शेअर बाजार भरपूर मोठा झालाय, वाढलाय, जरा थोडासा भाव वाढला पाहिजे. कारण की
अजून एकदा केले शिकार, फलंदाजाने केलाय वार, हालाय षटकार राज घाटाल याच्या बॅटमधनं. बघा आता 4 चेंडू 4 षटकार इथे ठोकलेत. अगोदर वैभव यांनी 4 चेंडू 4 षटकार ठोकले होते. इथे आता राज घाटाल 4 चेंडू 4 षटकार ठोकताना दिसतोय. बघा कालच्या दिवसामध्ये रोहित यांनी विकेट मेडन षटक हाताळलं होतं. आजच्या दिवसामध्ये थोडासा मागणा ठरताना दिसतोय. वेल ही बदलताना दिसते आपल्याला. धाव संख्या 61 धावा. जबरदस्त. म्हटलं होतं की धावसंख्या कुठे जाईल, मात्र गोलंदाज काय करतोय. फक्त गोलंदाज हा पुढे चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय की मग चेंडूला या ठिकाणी तिकडनं टर्न करण्याचा प्रयत्न करतोय, पाहणं गरजेचं आहे येणाऱ्या या चेंडूंमध्ये. एच लागलाय, इथे टर्न करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाने केले, चुकी. एक वादळ शांत करत असताना दुसऱ्या वादळाला लिहिलंय जीवदान आणि तेच वादळ पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. आत्मविश्वास वाढेल आता या कॅच ड्रॉप ना, आत्मविश्वास वाढेल. 63 धावा धावपलकावरती प्रदीप. धाव संख्या वाढते. किती चेंडू शिल्लक आहेत? शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि या शेवटच्या एक बॉलवरती जर एखादा जर मोठा फटका येतोय, कदाचित 5 षटकारी होऊ शकतायत. आणि मला वाटतं आतापर्यंत तर केतकी बॉईज खंडीपाडा संघाला 15 टी-शर्ट्स हे मिळालेले नाही आहेत, म्हणजे त्यांना हे मिळू शकतात. आणि अर्थातच ते त्याचा प्रयत्न 100% करणार. लोअर फुल टॉस, 15 टी-शर्ट्स लागू. मला वाटतं दिले होते, भेटलेले आहेत, मात्र रेकॉर्ड झालाय. हे 15 टी-शर्ट जर तुम्हाला मिळाले असतील तर दिले जाणार नाही, मात्र जर मिळाले नसतील तर ते नक्कीच दिले जातील. मला वाटतं राजावळीच्या मैदानावरती ते 15 टी-शर्ट लागू झाले होते, आम्हाला माहिती मिळते. आणि धाव संख्या होते ती म्हणजेच 69. 18 चेंडूमध्ये 70 धावांचं लक्ष असेल. जाऊया डिजाईनच्याकडे, मात्र त्या अगोदर कोणी कोणी काय काय दिलंय ते एकदा आपण नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोचवूया. आदरणीय सन्मान्य कुमारी देविका हर्षद बरफ यांच्या माध्यमातून 1ल्या क्रमांकाची ट्रॉफी, 2ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी, अशा 4 ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत. त्यानंतर अरविंद दादा म्हणजेच बंड्यादादांच्या माध्यमातून अरविंद बरफ यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक तसेच मालिकावीर ह्या ट्रॉफीज आलेल्या आहेत. तसेच अमित शर्मा आपले अजून एक कॉमेंटेटर आणि या संघाचे सदस्य आहेत, यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 4 दिवस आपल्याला झाली, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार. रवींद्रजी देवळीकर मोरीगाव यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम दिली गेली आहे. स्वर्गवासी दीप राकेश देवडा यांच्याकडून मालिकावीरची ट्रॉफी ही आपल्याला लाभलेली आहे. स्वर्गवासी प्रकाश लक्ष्मण बरफ यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ मेडल आपल्याला दिले गेलेले आहेत. तसेच निरंजनबाई छेडा यांच्या माध्यमातून गुड शॉट बॉलची आपल्याला व्यवस्था झालेली आहे. श्री संजय म्हात्रे, श्री हजरतजी शेख यांच्याकडून प्रथम क्रमांकाची रोख रक्कम आणि लाईव्हचा पूर्ण स्पॉन्सरशिप आपल्याला त्यांच्या माध्यमातून लाभलेले आहे. त्याबद्दल दोन्ही संजयभाई तसेच हजरतभाई यांचे खूप खूप आभार व्यक्त करूया. प्रवीणदादा घरत तसेच रवींद्रजी घरत दादांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाची रोख रक्कम आपल्याला लाभलेली आहे, त्याबद्दल त्यांचेसुद्धा खूप खूप आभार. प्रवीणदादा जर पाहिलं तर उपशहर प्रमुख आहेत, पूर्वपट्टीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते पदाधिकारी आहेत. त्यानंतर श्री अख्तर शेख, अख्तर मामांच्या माध्यमातून आपल्याला 4थ्या क्रमांकासाठी रोख रक्कम दिली गेलेली आहे, त्याबद्दल त्यांचेसुद्धा खूप खूप आभार. श्री नुराबाई शेख म्हणजेच नुरा मामांच्या माध्यमातून मैदानाची व्यवस्था आपल्याला झालेली आहे, त्याबद्दल त्यांचेसुद्धा खूप खूप आभार. आदरणीय सन्मान्य आजचे बड्डे बॉय रत्नाकरजी सावंत यांच्याकडून आर्थिक मदत आपल्याला लाभलेली आहे, त्याबद्दल त्यांचेसुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर तुषार कामणकर यांच्याकडून आर्थिक मदत आपल्याला लाभलेली आहे, त्याबद्दल त्यांचेसुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर सुशांतदादा पाटील यांच्याकडून मोलाचं आर्थिक सहकार्य आपल्याला यांच्याकडून आर्थिक मदत आलेली आहे, त्याबद्दल त्यांचेसुद्धा खूप खूप आभार. नितीनदादा पाटील यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे, त्याबद्दल त्यांचेसुद्धा खूप खूप आभार. पाणी पाठवा जरा मैदानामध्ये. त्यानंतर ज्यांनी मला वाटते सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर अवचार सरांच्या माध्यमातून
पहिल्या फायनलचा मॅन ऑफ द मॅच, पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच, दुसऱ्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच, फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूंसाठी 5 लाखाचा विमा म्हणजेच मेडिक्लेम, या ठिकाणी आरोग्य विमा ज्याला म्हटलं जातं, तो मेडिक्लेम दिला जाणार आहे. 5 लाखापर्यंत फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला तो मेडिक्लेम दिला जाईल. त्यानंतर खेळाडू जर या मैदानामध्ये इंजर्ड झाला तर प्रथम उपचार जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट दिला जातो आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. मी म्हणेन लक्ष तुमचं जर दिल्लीवरती असेल तर नक्कीच दिल्लीच्या आसपास तुम्ही पोचू शकता आणि तसंच मोठं लक्ष आहे. 69 धावा झाल्या, 70 धावांचं लक्ष ठेवलंय समोर, ते म्हणजेच खंडीपाडा संघाने आणि मजबूत दावेदारी स्पष्ट केलंय. प्रदीप, फायनलमध्ये जाण्याची येतोय तुमच्याकडे कॉमेंट्रीसाठी. वैभव धूम पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता. बॅटला जर चेंडू जर लागला नसता कदाचित एसटी उद्ध्वस्त झाल्या असत्या, मात्र बॅटला बॉल लागलाय आणि गोळीच्या वेगाने हा चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर देखील निघून गेलेला आहे. पहिल्या बॉलवरती चौकार येतोय. शिटी जोरानं वाजणार हाय, आज बहुजन विकास आघाडीची शिटी जोरानं वाजणार हाय, आज बहुजन विकास आघाडीची शिटी जोरानं वाजणार हाय. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. जशा तसा उत्तर देण्याचा प्रयत्न इथे उंबराळे संघ देखील करताना दिसतोय. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, पवन आलाय चेंडूच्या खाली, पवनने पकडलाय झेल, संपलाय प्रवीण गोंड याचा खेळ. बिग विकेट डाऊन. आज बहुजन विकास आघाडीची शिटी जोरानं वाजणार हाय. थँक्यू डीजे. आणि या झेलसाठी नरेशजी टोकरे यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. आपण पाहतोय पवन यांनी झेल पकडलाय. बघा पवन तिकडे इशारा करतोय की 1 नाही 5. बघा ती 5 बोटं देखील नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा एकदा. सध्या आपण पाहतोय नरेशजी टोकरे आपले ATM घेऊन आलेले आहेत. ते बॅटचा एज लागलाय. राज तिकडे आपण पाहतोय 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. नरेश टोकरे यांच्याविषयी बोलायचं झालं तर भिवंडी परिसरामध्ये ते कार्यरत असतात. गोडाऊन का कमाल आहे प्रदीप. नक्कीच बक्षिसांचा वर्षाव केला जातोय त्यांच्या या खेळाडूंवरती. ऑन साईडला फटका केलाय. दिनेश येतोय आता तिकडे. दिनेश बाबर चेंडूला उचलला गेले, फेकलं गेले. बघा फेकी किती सुंदर झालाय. चांगला थ्रो, फक्त एक सिंगल धाव. इकडे आता उमराळे संघ अडचणीमध्ये येताना दिसतोय. मी म्हणेन इथे मागे काय झालं त्यापेक्षा तुम्ही आत्ता काय करू शकता. प्रत्येक चेंडूवरती एक कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावा लागेल आणि ते रिस्क घेणं गरजेचं आहे प्रदीप. षटकार मारावे लागतील, चौकार मारावे लागतील. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न इथे पाहतोय. डॉट बॉल इथं दिसतोय. वैभव धूम याने याच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केली. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, चांगला परफॉर्मन्स दिलाय त्याने आपल्या या टीमसाठी. आणि पाहतोय की सलग हे 3रं वर्ष आहे गावदेवी स्पोर्ट्स कामनच्या या आयोजनामध्ये ते क्वालिफाय झालेले आहेत आणि हा एक विक्रम त्यांनी नोंदवलाय. हा चेंडू देखील अचूक टप्प्यावरती पडलेला आहे. 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय का तर नाही. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. एका धावेने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 7. गावदेवी कामन आयोजित बहुजन विकास आघाडी चषकाशी जोडले गेलेले प्रेक्षक जे आहेत त्यांना सगळ्यांचं खूप खूप स्वागत करूया. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये फायनलचा मॅच या ठिकाणी नक्कीच पाहणार आहोत आपण. मात्र त्या अगोदर या ठिकाणी बघायला मिळेल की
भरपूर मान्यवरांची उपस्थिती ही नक्कीच असणारच आहे, 100% आपल्याला बघायला मिळते. आणि ज्या पद्धतीनं वेळेवरती मॅचेस ज्या होतात वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या, त्याच बाजूने आपण वाटचाल करताना दिसतोय. जवळजवळ आपण जर बघितलं तर 5:20 या ठिकाणी होत आहेत. आणि आपल्याला बघायला मिळतं की इथे सेमीफायनल सेकंडचा आपण पाहिला तर दुसरी इनिंग सुरू आहे. म्हणजे फायनल आपण नक्कीच वेळेवरती पूर्ण करतोय. प्रदीप, एज लागलाय आणि इथे एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. या एका धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 8 या आकड्यावरती. 8 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. इथे आता सिंगल डबलने काही चालणार नाही आहे. आपण पाहतोय की जो टार्गेट आहे 11 बॉलमध्ये 62 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे आता प्रत्येक चेंडूमध्ये हा षटकार ठोकावा लागणार आहे. मात्र प्रयत्नांना साथ मिळत नाहीये. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. आता आपण पाहतोय 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 61 धावा. म्हणजे टार्गेट आता थोडंसं अशक्य होताना दिसतं इकडे, कारण 10 चेंडू 61 धावा भरपूर कठीण वाटते. आता ससूनगर संघाच्या कर्णधाराने आमच्याशी संपर्क साधायचा आहे. ससूनगर, विकेट डाऊन झालेली आहे. बघा आता प्रेशर पूर्ण दिसतोय कृपादेवी बॉईज उंबराळे या संघावरती. दुसरा गडी इथे बाद झालेला आहे. धावसंख्या फक्त 9. मयूर, सहा चेंडू आपण ऑफ स्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. व्हाईट बॉल. आता 9 चेंडू आणि 60 धावेंची आवश्यकता आहे. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पवन येतोय चेंडूच्या खाली आणि पवन याने पुन्हा एकदा खूप चांगला झेल पकडलाय. आणि झेल पकडल्यावर आपण पाहतोय नरेशजी टोकरे भरपूर खुश झालेत. यस, कम ऑन डिझाय. नऊ तरुणांची सान थोरांची कायम मला साथ. राजच बदलू परिस्थितीला कशाला उद्याची. नक्कीच थोडंसं आपण जर बघितलं तर पहिल्या इनिंगमध्ये जी धावसंख्या रचली गेली त्यामध्ये थोडासा दबला जातोय हा जो फलंदाजी करणारा संघ. नव्याने फलंदाज मैदानामध्ये येतोय. नितीन, व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून डिसाईड केला गेला. नक्कीच या ठिकाणी निर्णय दिला गेला. पण पाहतोय तो म्हणजेच व्हाईट बॉल आणि अर्थातच थोडासा डाऊन द लेग जाणारा चेंडू होता. धावसंख्या आपण जर बघितली तर 10 धावा धावफलकावरती लागल्या जातील. दरम्यान बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामधनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल, एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 11 या धावसंख्येवरती. बघा भरपूर मागे पडलाय असं म्हणायला काहीच हरकत नाही. दुसरं षटक मार्गस्थ असताना जी धावसंख्या रचली खंडीपाडा संघाने पहिल्याच इनिंगमध्ये त्यामध्ये थोडासा पिछाडीवरती नक्कीच बघायला मिळतो. म्हणजे क्रिकेट आहे, क्रिकेट अजून संपलेला नाही आहे. क्या बात आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि मयूर या ठिकाणी बॅकअप करताना थोडासा सरकलाय तिकडे. तर षटकाची झाले समाप्ती. 1 धाव पूर्ण झाले
आणि एका धावेनं धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजेच हा नक्कीच या ठिकाणी एक धाव आमच्या गुणलेखकांनी इथे नोंदवली नव्हती मात्र ऑनलाईनला ती बरोबर दिसते. चला 13 धावा शतरक्षण झाल्या. लावून घ्यायचं आहे. चला थोडीशी घाई करा, आपल्याला फायनल मॅच खेळायचं आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 57 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 57 धावा. किरण धूम येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. इथे आपण पाहतोय बॉलर बॅक ड्राईव्ह केला गेला होता मनीष पागी आणि बघा ज्या पद्धतीने आतापर्यंत अगोदर लोपेश भोईर याच्या डोक्याच्या वरनं जो चेंडू गेला होता तो रिॲक्शन आणि आता किरण धूम याचा रिॲक्शन. किरणला जागा नव्हती पळण्यासाठी मात्र आपण जर बघितलं तर इथे एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता काय घडतंय तर क्लीन बोल्ड फलंदाज बाद. जीवाहून प्यारा रे तूच मला यारा तुझ्यावरचे भार होता झेली काय गोडीचे. चला आपण घाई करूया थोडीशी. धावसंख्या झालेली 15. विजयासाठी 70 धावांची गरज जी होती. डाऊन द लेग इथे मात्र तुम्ही वेळ खाणार आहेत. धावा सुद्धा देणार आहात. धावा सुद्धा देणार वेळ सुद्धा खाणार आणि इथे फायनलचा जो सामना आहे तो थोडासा अंधारामध्ये जाऊ शकतो. तर थोडासा नक्कीच गोलंदाजांना सुद्धा लक्षात असू द्या कारण एका बाजूला थोडासा झुकलाय मॅच. क्या बात आहे. चांगला चेंडू किरण धूम याच्या माध्यमातून निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या आहे ती 16 धावा. अजून सुद्धा आपण जर बघितलं तर आय थिंक 54 धावांची गरज ही असणार आहे जिंकण्यासाठी. अजून एक चांगला बॉल, अजून एक निर्धाव. किती चेंडू हे टाकून झालेले आहेत तर 4 चेंडू टाकून झाले. 2 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. तर हवेमध्ये चेंडू फलंदाज बाद झालाय आणि विकेट मिळालाय किरण याला. Everybody make it drop. चला आपण पाहू शकतात काय घडतंय काय बिघडतंय. चला षटक समाप्त झालंय आणि कर्णधार या लगेच. कर्णधार पराभूत झालेल्या संघाचा कर्णधार जरा घाई करते यायचे. पराभूत संघाचा कर्णधार. सर आपण यानंतर बॉल आउट देखील करणार आहोत 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी. तर 3 बॉलर आपण रेडी ठेवायचे आहेत. जे 2 संघ पराभूत झालेत त्यांनी आपला कॅप्टन पाठवून द्यायचा लगेच. चला उमराला टीम आपला कॅप्टन पाठवून द्या आणि आपले 3 बॉलर रेडी ठेवायचे आहेत. बाकीनी मैदानाच्या बाहेर थांबायचं आहे. त्यानंतर ससूनगर संघ आपले 3 बॉलर रेडी ठेवायचे आहेत. बाकीनी बाहेर बसायचं आहे. फक्त 3 बॉलर, 1 विकेट किपर आणि पंच